नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण अत्यंत साधे सोपे असे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करणार आहोत। हे साबुदाणा बटाटा पापड अजिबातही कडक न होता एकदम खुसखुशीत असे तयार होतात। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपल्याला 1 वाटी साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे। हा साबुदाणा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी पूर्णपणे निथळून आता यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून घेऊया। ज्याप्रमाणे आपण खिचडीसाठी पाणी वापरतो त्याचप्रमाणे आपल्याला साबुदाणा चांगला बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। आता हा साबुदाणा आपल्याला एका रात्रीसाठी म्हणजे 10 ते 12 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे। 10 ते 12 तासानंतर इथे साबुदाणा पूर्णपणे भिजलेला आहे, एकदम मऊ असा झालेला आहे। आता हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा ज्या भांड्यामध्ये आपण पोळी पापडाचं मिश्रण शिजवणार आहोत त्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे 5 वाट्या पाणी घालून घेऊया। 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता ही कढई गॅसवरती ठेवून एक मोठी उकळी येईपर्यंत इतर तयारी करून घेऊया। पाण्याला उकळी येईस्तोपर्यंत आपण यामध्ये बटाट्याचे कीस घालणार आहोत। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्याची साल काढून घेऊया। इथे तुम्ही बटाटे कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता। 3 ते 4 मिनिटांनंतर इथे पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर सुटा करून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेऊया। कढई गॅसवरती ठेवल्याच पाण्यामध्ये जर तुम्ही हा साबुदाणा घातला, अजिबातही उकळी यायची वाट पाहिली नाही तर साबुदाणा पाण्यामध्ये विरघळू शकतो। त्यामुळे पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर साबुदाणा यामध्ये घालायचा आहे। आता 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती साबुदाणा शिजवून घेऊया। या दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता कीस करून घेऊया। तर खोबरे खिसायची जी खिसणी असते त्यानेच इथे कीस करायचं आहे। या भांड्यामध्ये थोडंसं पाणीही घेतलेलं आहे जेणेकरून कीस अजिबातही काळा पडणार नाही। 4 ते 5 मिनिटांनंतर इथे साबुदाणा चांगला फुललेला आहे, म्हणजे तो चांगला शिजलेला आहे। आता लगेचच यामध्ये बटाट्याचा हा कीस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो कीस चांगला पिळून यामध्ये घालून घेऊया। या साबुदाणा बटाटा पोळी पापडासाठी आपल्याला साबुदाणा खूप जास्त प्रमाणामध्येही शिजवायचा नाही, तसाच तो कच्चाही ठेवायचा नाही। आता कीस टाकल्यानंतर 2 मिनिटांसाठी कीस थोडासा शिजवून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर बटाट्याचा कीस कसा शिजला आहे ते चेक करूया। तर कीस चांगला मऊ असा झालेला आहे। आता 4 ते 5 मिनिटांनंतर हे मिश्रण गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। पापड करण्यापूर्वी यामध्ये बारीक करून घेतलेली लाल मिरची थोडीशी घालून घेऊया व छोट्या छोट्या आकाराचे पापड करून घेऊया। आपल्याला हे पापड खूप जास्त पातळही ठेवायचे नाहीत, तसेच खूप जास्त जाडही ठेवायचे नाहीत। तर फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये इथे आपले भरपूर सारे पापड तयार झालेले आहेत। हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत। 2 दिवस हे पापड चांगले सुकवून घेतल्यानंतर छान असे तयार झालेले आहेत। यातील काही पापड आपण तळून पाहूयात। पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेले आहे। यामध्ये एक पापड सोडून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपला पापड इथे तयार झालेला आहे, एकदम दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे। तर अशा प्रकारे इथे थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता हे पापड एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत व हलके फुलकेही बनलेले आहेत। यातील एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते। या पापडामध्ये जो साबुदाणा आपण वापरलेला आहे तो साबुदाणाही छान फुलून वर आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे साबुदाणा बटाट्याचे पोळी पापड किंवा सालपापड्या नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।